गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तर आज आपण पाहणार आहोत बेटा ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल हे कशामध्ये बेटा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. ज्यावेळेस आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल सुरू केलं त्यावेळेस आपण अल्कोहोलच्या 3 कॅटेगरी मधल्या रिॲक्शन पाहिल्या होत्या. म्हणजे तशा पाहिल्या तर 4 कॅटेगरीच्या रिॲक्शन आहे आणि त्यामधली आपली तिसऱ्या कॅटेगरीची रिॲक्शन चालू आहे, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लिवेज ऑफ बोथ अल्किल अँड हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे इथे ज्यावेळेस केमिकल प्रॉपर्टी व केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल घडून येतील त्यावेळेस अल्किल ग्रुप मधले बॉन्ड सुद्धा ब्रेक होतील आणि अल्कोहोल मधल्या OH ग्रुपचे बॉन्ड सुद्धा होतील ब्रेक, ऐक ना. तर यामध्ये आपण सेकंड टाइप ऑफ रिॲक्शन पाहणार आहोत. ओके, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स ही सेकंड आहे बेटा. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बेटा ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. लक्षात घ्या बेटा, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स म्हणजे इथे याचा अर्थ असा आहे की इथं हायड्रोजन निघून जाणार, इथे हायड्रोजन निघून जाणार आणि हायड्रोजन निघून जाण्याला डिहायड्रोजनेशन म्हणतात. काय म्हणतात बेटा, डिहायड्रोजनेशन. आणि हे डिहायड्रोजनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हे हायड्रोजन वॉटरच्या स्वरूपात निघू शकतात, म्हणजे ऑक्सिजनला बाइंड होऊन, आहे की नाही, H2 हायड्रोजन तर निघायला ना, आणि प्युअरली हायड्रोजन गॅस सुद्धा उडून जाऊ शकतो. याला बेटा डिहायड्रोजनेशन असं म्हणतात. तर चला आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन पाहू. पण लक्षात घ्या मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स बघता त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात पाहिजे की ऑक्सिडेशन करायसाठी कोणते रिएजंट लागतात, तर ऑक्सिडायझिंग रिएजंट लागतात, आहे की नाही. बिना रिएजंटची केमिस्ट्री चालत नाही, आहे की नाही. एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला ऑक्सिडेशन करायचं असेल, एखाद्या केमिकल कंपाऊंडचं तुम्हाला जर समजा ऑक्सिडेशन करायचं असेल तर तुम्हाला एजंट वापरावं लागते आणि त्या एजंटचं नाव आहे बेटा ऑक्सिडायझिंग एजंट. काय आहे बेटा, there are various oxidizing agents such as K2Cr2O7 or Na2Cr2O7. त्यानंतर बेटा KMNO4. पहा, याला पोटॅशियम डायक्रोमेट और सोडियम डायक्रोमेट म्हणतात. या पोटॅशियम डायक्रोमेट और सोडियम डायक्रोमेटच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होते. अल्कलाइन KMNO4, ऍसिडिक KMNO4 सुद्धा ऑक्सिडेशन होते. HNO3च्या प्रेझेन्समध्ये सुद्धा ऑक्सिडेशन होते बेटा. त्याच्यानंतर H2CrO4 याला क्रोमिक ऍसिड म्हणतात बेटा. H2CrO4 म्हणजे काय, क्रोमिक ऍसिड, CHROMIC क्रोमिक ऍसिड. त्यानंतर तुम्ही CrO3 क्रोमियम ट्राऑक्साईड सुद्धा वापरू शकता बेटा. त्यानंतर तुम्ही PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, काय म्हणलं बेटा, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट सुद्धा वापरू शकता किंवा PDC सुद्धा वापरू शकता. हे एवढे वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग एजंट, हे K2Cr2O7 प्लस किंवा Na2Cr2O7 हे काय, याला म्हणतात बेटा पोटॅशियम डायक्रोमेट, याला म्हणतात बेटा सोडियम डायक्रोमेट, याला म्हणतात बेटा KMNO4 पोटॅशियम परमॅग्नेट, याला म्हणतात बेटा HNO3 नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड हा ऍसिड सुद्धा आहे आणि ऑक्सिडेशन सुद्धा करते, आहे की नाही. H2CrO4 म्हणजे काय बेटा, क्रोमिक ऍसिड. CrO3 म्हणजे काय बेटा, क्रोमियम ट्रायऑक्साईड, आहे की नाही. ओके, PCC म्हणजे काय बेटा, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट अँड PDC म्हणजे पिरिडिनियम डायक्रोमेट, आहे की नाही. या सर्व गोष्टीचे मी तुम्हाला अर्थ व्यवस्थित रिॲक्शन मध्ये समजून सांगणार बेटा. ओके, त्यानंतर बेटा ऑक्सिडेशन कॉपर मेटलच्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा ऑक्सिडेशन होत असते बेटा. म्हणजे ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ कॉपर मेटल ह्या सुद्धा आपल्या नवीन सिलेबसमध्ये आलेलं आहे. ओके, तर हे आपण व्यवस्थित पाहणार आहोत. चला, तर एवढं तर आता आपल्याला कळालं की ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल करण्यासाठी आपल्याला काही एजंट लागतात. त्या एजंटला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. म्हणजे जे एजंट दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतात. ओके, जे एजंट, हे सर्व काय आहेत, हे सर्व ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. जे एजंट दुसऱ्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करतात त्यांना ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणत असतात. चला तर मग आपण पाहू तर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर काय मिळणार. ओके, पहा बेटा, याच्यात आपण पहिलं पाहणार बेटा ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. काय, ऑक्सिडेशन ऑफ
प्रायमरी अल्कोहोल. बेटा प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय? RCH2OH. दिस इज कॉल्ड एज प्रायमरी अल्कोहोल. दिस इज प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बनला OH ग्रुप म्हणजे प्रायमरी अल्कोहोल. जर समजा प्रायमरी अल्कोहोलचं बेटा आपण ऑक्सिडेशन केलं, काय केलं? जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं बेटा, तर हे ऑक्सिडेशन आपल्याला कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचं? पहिलं K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 or KMNO4 or HNO3. म्हणजे K2Cr2O7 आणि KMNO4 आणि HNO3 हे तिन्ही जरी ऑक्सिडायझिंग एजंट आपण वापरले कोणाचं अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायला, तर बेटा पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळतं. काय मिळतं? तर अल्कोहोल पासून RC. पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला काय मिळतील? अल्डिहाइड्स. ओके. आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला काय मिळेल? या अल्कोहोलचं. बेटा लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही K2Cr2O7 KMNO4 आणि HNO3च्या प्रेझेन्समध्ये प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करता, तर हे ऑक्सिडेशन अल्डिहाइडवर थांबत नाही बेटा. हे ऑक्सिडेशन आणखीन पुढे चालते आणि अल्डिहाइड पासून कार्बोक्सिलिक ऍसिड मिळते. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून डायरेक्ट आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळणार. काय मिळणार? RC≡OH. ओके. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 or KMNO4 or HNO3 in the presence of these three oxidizing agent, when we done the oxidation of alcohols, then we get carboxylic acids. कारण या रिॲक्शन मध्ये अल्डिहाइड वर ऑक्सिडेशन थांबत नाही. कारण अल्डिहाइड मधला जो हायड्रोजन आहे ना, तो हायड्रोजन इथे आणखीन ऑक्सिजन ऍड होतो, इथे आणखीन ऑक्सिजन ऍड होतो आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळत असतात. ओके. सो दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. याचे एक्झाम्पल्स कोणते घेऊ शकता बेटा तुम्ही? जर समजा या आरच्या जागी मी मिथिल ग्रुप ठेवला, ठीक आहे, ओके, मिथिल ग्रुप ठेवला प्लस याचं ऑक्सिडेशन केलं, या तिघांना लिहिलं आहे. ओके, हे तीन. ओके, याचं नाव काय बेटा? इथिल अल्कोहोल और इथेनॉल. इथेनॉल, ठीक नाही? तर काय होणार बेटा? का बेटा या कार्बनचं काय म्हणलं बेटा? या कार्बनचं काय होणार बेटा? ऑक्सिडेशन. इथून या कार्बनवर जे होणार ते होणार इतक्या पार्टचं, आणि इकडल्या पार्टला जशाच तसं ठेवलं, ठीक नाही? हा एवढ्या पार्टला हे अल्डिहाइड. ओके. आणि या अल्डिहाइडचं नाव काय बेटा? इथेनॉल. मिथेन, इथेन, इथेनॉल. इथेनॉल. या इथेनॉलचं पुन्हा जर ऑक्सिडेशन झालं बेटा, ठीक नाही? हे ऑक्सिजन म्हणजे काय बेटा? हेच ऑक्सिजन प्रोव्हाइड करायले. हे तिघजणच हे ऑक्सिजन प्रोव्हाइड करायले. कारण हे ऑक्सिडेशन अल्डिहाइडवर थांबत नाही बेटा. जोपर्यंत तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार नाही तोपर्यंत, अल्कोहोल पासून तुम्हाला जोपर्यंत कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार नाही तोपर्यंत हे ऑक्सिडेशन थांबणार नाही. ओके. चला, ओके. अँड द नेम ऑफ दिस ऍसिड इज नोन एज इथेनोइक ऍसिड. का? दोन कार्बन म्हणजे इथेन, इथेनचा ऍसिड इथेनोइक ऍसिड, ठीक आहे. इथेनोइक ऍसिड. ओके. चला, तर हे झालं बेटा ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल. ओके. पण आपल्याला जर अल्कोहोल पासून प्रायमरी अल्कोहोल, आपल्याला जर समजा बेटा प्रायमरी अल्कोहोल पासून जर समजा फक्त अल्डिहाइड पाहिजे असेल, जर समजा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड पाहिजे असेल, तर या तिघा व्यतिरिक्त एक बेस्ट रिएजंट आहे. त्या बेस्ट रिएजंटचं नाव मी आताच तुम्हाला सांगितलं होतं. त्याचं नाव आहे बेटा PCC. ओके. PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, आहे की नाही? PCC म्हणजे काय बेटा? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके. जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलवर ऑक्सिडेशन केलं, जर समजा आपण प्रायमरी अल्कोहोलवर PCC या सर्वांच्या जागी PCC जर ठेवून ऑक्सिडेशन केलं, तर आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड मिळणार नाही. आपल्याला अल्डिहाइडवरच रिॲक्शन थांबणार. म्हणजे PCC हा बेस्ट रिएजंट आहे. जर समजा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचा असेल
तर आपल्याला हे 3 रिएजंट बेस्ट आहे. जर समजा आपल्याला अल्कोहोल पासून अल्डिहाइड बनवायचं असेल तर पीसीसी हा बेस्ट रिएजंट आहे. ओके, कारण जर समजा अल्कोहोलची रिॲक्शन पीसीसी सोबत केली म्हणजे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन पीसीसी सोबत केलं तर आपल्याला काय मिळणार बेटा? अल्डिहाइड. चला ओके. when primary alcohols on oxidation in the presence of PCC, ठीक आहे ना, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पहा लक्षात घ्या बेटा, मी तुम्हाला पीसीसीचं स्ट्रक्चर सांगतो. ओके, पीसीसी पहिले पीसीसी कोणापासून बनते ते बघा, आहे की नाही. जर समजा आपण HCl घेतलं प्लस पायरिडिन HCl प्लस पायरिडिन प्लस Cr होते, आहे की नाही. HCl प्लस पायरिडिन प्लस क्रोमियम ट्रायऑक्साइड या तिघाचं मिक्सचर मिळून पीसीसी तयार होत असते बेटा, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. आणि त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. ओ निगेटिव्ह, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. काय नाव आहे? पीसीसी, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. हा क्लोरीन आहे की नाही, हा क्लोरीन आहे. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा पिरिडिनियम आयन आहे आणि हा क्लोरोक्रोमेट आयन आहे की नाही. पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट या तिघाचं मिक्सचर जर समजा एका जागी केलं तर हे भेटते बेटा स्ट्रक्चर आपल्याला. ओके, आणि हे पीसीसी म्हणजे हे आहे, हे एवढं स्ट्रक्चर पीसीसी. ओके, जर समजा आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्समध्ये बेटा? पीसीसी, तर आपल्याला कार्बॉक्सिलिक ऍसिड पर्यंत जायची गरज नाही, आपल्याला अल्डिहाइडवरच रिॲक्शन स्टॉप करता येते. म्हणून पीसीसी इज द बेस्ट रिएजंट असं म्हणण्यात आलं. पीसीसी इज द बेस्ट रिएजंट फॉर द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल व्हेन वी वांट टू कन्वर्ट अल्कोहोल इनटू अल्डिहाइड. जर समजा आपल्याला अल्कोहोल पासून अल्डिहाइड बनवायचे असतील तर पीसीसी हा एक बेस्ट रिएजंट आहे. ओके, पीसीसी हा एक बेस्ट रिएजंट. हा, जर समजा आपल्याला प्रायमरी अल्कोहोल पासून कार्बॉक्सिलिक ऍसिड बनवायचे असतील बेटा तर काय हरकत नाही. तर या पीसीसीच्या आधी जे रिएजंट वापरले होते जसं की K2Cr2O7, KMnO4 आणि HNO3 ते वापरले तरी चालतात. पण जर समजा तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल पासून फक्त अल्डिहाइड पाहिजे असेल, कार्बॉक्सिलिक ऍसिड नाही, फक्त अल्डिहाइड पाहिजे असेल तर तुम्हाला पीसीसीच वापरावं लागेल. ओके, चला तर मग काय होईल? प्रॉडक्ट RC डबल बॉन्ड ओके, चला तर मग तुम्हाला पीसीसीचं स्ट्रक्चर कळालं. ओके, आता ऐक ना, याचं एक्झाम्पल पाहू बरोबर. वेन आरच्या जागी CS3 CS2 OH, याचं नाव काय बेटा? इथिल अल्कोहोल और इथेनॉल, आहे की नाही. प्लस in the presence of PCC, pyridinium chlorochromate, we get CS3 C डबल बॉन्ड O H. इथेनॉल पासून काय भेटलं आपल्याला? अल्डिहाइड इथेनॉल. पहा, नॉल NOL, नॉल म्हणजे अल्कोहोल, NAL नाल म्हणजे अल्डिहाइड. पहा, इथेनॉल. नॉल म्हणजे अल्कोहोल साठी येणार आणि NAL नाल, नाल म्हणजे अल्डिहाइड साठी येणार. अल्डिहाइडला अल्कॅनॉल म्हणतात, अल्कोहोलला अल्कॅनॉल म्हणतात. ओके, अल्कॅनॉल पासून अल्कॅनॉल म्हणजे अल्कोहोल पासून अल्डिहाइड मिळतं. ओके, तर हे झाली बेटा पीसीसी, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेटच्या प्रेझेन्स मधली रिॲक्शन. ओके, आता आपण पाहणार बेटा ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. काय पाहणार बेटा? ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल. बेटा जसं प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला काय मिळणार? अल्डिहाइड पहिले मिळणार, तसंच सेकंडरी अल्कोहोल पासून कीटोन्स मिळणार. ओके,
पहा लक्षात घ्या. व्हेन सेकंडरी अल्कोहोल, हे कोण आहे बेटा? सेकंडरी, कारण हा सेकंडरी कार्बन आहे. जर समजा आपण सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्समध्ये, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 और KMnO4 और HNO3 या तिघाच्या प्रेझेन्समध्ये, तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल पासून काय मिळणार बेटा? कीटोन्स मिळणार. काय मिळणार? कीटोन्स. ओके. पहा हा हा OH आहे ना, हा डबल बॉन्ड असा इथं सिद्ध झाला. ओके, म्हणजे काय मिळालं आपल्याला? सेकंडरी अल्कोहोल पासून काय मिळालं बेटा? कीटोन्स मिळालं. ओके, चला आता हे बघा बेटा, जरी आपण इथं हे रिएजंट वापरले, तरी ही रिॲक्शन आता पुढे सरकणार नाही, कारण इकडून अल्डिहाइडचा H नाही आहे, इकडून अल्किल ग्रुप आहे. ओके, अल्डिहाइडमध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होजेपर्यंत रिॲक्शन थांबत नाही, पण इथं कीटोनवरच रिॲक्शन थांबणार. ओके, इथं कीटोनवरच रिॲक्शन थांबणार बेटा. ओके, तर आता बघा आपण एक्झाम्पल पाहू. इकडून CH3 ठेवा, इकडून CH3 ठेवा. ओके, प्लस बेटा हे O म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिडेशन व्हायला, आणि हे ऑक्सिजन कोण सप्लाय करायला? हे मिक्सचर ऑक्सिजन सप्लाय करायला, आणि हा ऑक्सिजन याच्यावर बंबार्ड होऊन आपल्याला प्रॉडक्ट भेटायला. ओके, ओके, काय बनवणार बेटा? ऍसिटोन. काय? ऍसिटोन और 2 मिथिल आहेत ना, डायमिथिल कीटोन और प्रोपॅनोन. ओके, पहा हे कोणता आहे? सेकंडरी अल्कोहोल. कोणता? आयसोप्रोपिल अल्कोहोल. When isopropyl alcohol on oxidation in the presence of this reagent, okay, we get acetone. ओके, चला तर हे झालं बेटा सेकंडरी अल्कोहोल. पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, जर समजा आपण या K2Cr2O7 KMnO4 आणि HNO3 यांच्या व्यतिरिक्त आपण PCC वापरलं, जे की आपण आधीच्या प्रायमरी अल्कोहोलमध्ये सुद्धा वापरलं होतं, तरी सुद्धा रिॲक्शन बेस्ट वर्कआउट होणार. ओके, PCC हा एकदम चांगला रिएजंट आहे बेटा, आहे की नाही? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा एकदम चांगला रिएजंट आहे अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी. ओके, सो दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल अँड सेकंडरी अल्कोहोल. ओके, आता आपण पाहणार आहोत ऑक्सिडेशन ऑफ टर्शियरी अल्कोहोल. लक्षात घ्या बेटा, टर्शरी अल्कोहोल मधलं जे ऑक्सिडेशन आहे ते थोडं इंटरेस्टिंग आहे बेटा. कसं आहे? टर्शरी अल्कोहोल मधलं जे ऑक्सिडेशन आहे ना बेटा, ते थोडं इंटरेस्टिंग आहे. का? कारण टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा हायड्रोजन नसते, आहे की नाही? पहा लक्षात घ्या. जर समजा आपण इथं काय घेतलं बेटा, जर समजा आपण काय घेतलं, जर समजा आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोल घेतलं बेटा. ओके, या टर्शरी ब्युटिल अल्कोहोलवर आपण काय टाकलं बेटा? KMnO4, ऍसिडिक KMnO4 टाकलं, किंवा आर क्रोमियम ट्रायऑक्साइड काय? CrO3. तर इथं जे ऑक्सिडेशन होईल बेटा, ते ऑक्सिडेशन होऊन
अल्किन भेटल आपल्याला. काय मिळणार? अल्किन. का? कारण हा जो कार्बन आहे ना, हा टर्शरी कार्बन आहे. ओके, हा जो कार्बन आहे ना टर्शरी कार्बन, या कार्बन ॲटमला कुठलाच हायड्रोजन नाही आहे रिमूव्ह होण्यासाठी, म्हणून हायड्रोजन आहे की ना ह्या बीटा कार्बनचा रिमूव्ह होईल, आहे की नाही. CH2 H, हा बॉन्ड इथे जाणार आणि हा OH आणि H मिळून OH H2O निघून जाणार. ओके, पण मग आपल्याजवळ काय तयार होणार बेटा? तर हे बघा, याचं नाव काय बेटा? आयसोब्युटायलिन. याचं नाव काय? आयसोब्युटायलिन. किंवा काय? 2 मिथिल. यमी म्हणजे मिथिल, ठीक आहे ना. 2 मिथिल 1 2 मिथिल मिथेन इथेन प्रोपेन, प्रोप 1 ENE, प्रोप 1 ENE. ओके, आणि लक्षात घ्या बेटा, प्लस H2O हा इथं लिहितो मी. आणि याचं जर समजा वापस ऑक्सिडेशन केलं बेटा आपण, तर लक्षात घ्या हा डबल बॉन्ड ब्रेक होईल. हा कार्बन नंबर 2 आहे. हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि CO2 आणि H2O बाय प्रॉडक्ट मिळतील आणि इथे ऑक्सिजन लागेल. पहा, असं लिहा. ओके, पहा, हा जो डबल बॉन्ड ब्रेक होईल इथे एक ऑक्सिजन लागेल. पहा, लागला तर आपल्याला काय मिळणार? कीटोन मिळणार, म्हणजे ॲसिटोन प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर मॉलिक्यूल ॲज अ बाय प्रॉडक्ट, ॲसिटोन. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, टर्शरी अल्कोहोलमध्ये जे ऑक्सिडेशन होईल ना बेटा, त्या ऑक्सिडेशनमध्ये टर्शरी कार्बनला कुठल्याही प्रकारचा अल्फा हायड्रोजन अटॅच नसते. त्यामुळं या ऑक्सिडेशनमध्ये आपल्याला पहिला प्रॉडक्ट अल्किन मिळणार. आहे की नाही. अल्किन सुद्धा ऑक्सिडेशनच मिळणार, कारण याच्यात सुद्धा हायड्रोजन लॉस झाली ना, म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑल्सो अन ऑक्सिडेशन, आहे की नाही. हे तर गोष्ट प्रूव्ह झाली. आणखीन याचं जर समजा आपण फर्दर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला ॲसिटोन मिळणार. ओके, सो दिस इज अबाउट द ऑक्सिडेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल. ओके, आता ऐक नाही आपण शिकणार बेटा ऑक्सिडेशन इन द, आता ऐक नाही बेटा आपण क्रोमियम ट्रायऑक्साईडचा वापर करून आणि कॉपर मेटलचा वापर करून ऑक्सिडेशन करणार. ओके, चला आता एक सेपरेट हेडिंग टाकायची बेटा, ऐक नाही, आता एक सेपरेट हेडिंग टाकायची. ऑक्सिडेशन्स बाय युझिंग क्रोमियम ट्रायऑक्साईड. आता ऐक ना, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण क्रोमियम ट्रायऑक्साईड नावाचा रिएजंट वापरणार आहोत. पहिले बघून घ्या याचं स्ट्रक्चर कसं आहे बेटा. Cr, क्रोमियम डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, आहे ना, प्लस 6 ऑक्सिडेशन स्टेट. रेडॉक्स रिएक्शन मध्ये बघितलेलं आहे आपण हे, प्लस 6 ऑक्सिडेशन स्टेट. ओके, दिस इज कॉल्ड ॲज क्रोमियम ट्रायऑक्साईड. ओके, पण असं म्हणण्यात आलं बेटा क्रोमियम ट्रायऑक्साईड वापरून सुद्धा तुम्ही ऑक्सिडेशन करू शकता, बट PCC इथं सुद्धा असं लिहिलेलं आहे की PCC इज द बेस्ट रिएजंट. ओके, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट इज द बेस्ट रिएजंट फॉर ऑक्सिडेशन. ओके, ओके बेटा, जर समजा आपण क्रोमियम ट्रायऑक्साईड वापरून जर प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डिहाइड आणि कीटोन मिळणार, हे तर माहित आहे. चला तर बघूया. ओके, R CH2OH, this is called as primary alcohol. Okay, and
R CH OH R dash. This is called as secondary alcohol. When primary and secondary alcohol, when primary and secondary alcohols on oxidation in the presence of CrO3 इथं असा ऑक्सिजन लिहायचा बेटा, है की ना. हे क्रोमियम ट्रायऑक्साइड काय सप्लाय करत आहे, ऑक्सिजन. ओके. वेन तर प्रायमरी अल्कोहोल पासून आपल्याला कोण मिळणार बेटा, अल्डिहाइड, आणि सेकंडरी अल्कोहोल पासून तेच कीटोन्स मिळणार, ठीक नाही. ओके, दीज आर द रिएक्शन. नाउ वी सी द एक्झाम्पल्स. चला आपण काय करू, पहिले कीटोनचं पाहू. कुठलंही पाहिलं तरी चालते, एकदा आपल्याला कन्सेप्ट कळालं तर एक्झाम्पल कुठलंही घेतलं तरी चालते. पहा, जर समजा आपण this is called, this is secondary alcohol, है कि नहीं, isopropyl alcohol. What is the name of this alcohol is isopropyl alcohol or propane 2 OL, है कि नहीं. 1 2 3 propane 2 OL and this carbon is secondary carbon. Okay, same क्रोमियम ट्रायऑक्साइड घ्यायचा बेटा इथं, है की नाही. येस. ओके, चला तर काय मिळणार आपल्याला, CH3 C डबल बॉन्ड O CH3 काय मिळणार बेटा, ॲसिटोन ॲज अ बाय प्रॉडक्ट. ओके, चला त्यानंतर आपल्याला काय मिळणार बेटा, अल्डिहाइडचा एक्झाम्पल घ्या. The name of this alcohol is benzyl alcohol. Benzyl alcohol. When benzyl alcohol on oxidation in the presence of chromium trioxide. Okay, benzyl alcohol on oxidation in the presence of chromium trioxide. Okay, it gives corresponding. पहा, हे एवढ्या भागाचं ऑक्सिडेशन होणार. It gives corresponding benzaldehyde. Okay. What is the name of this compound is benzaldehyde. Okay. Benzaldehyde. Okay. In this manner the oxidation by using chromium trioxide is done. आता बघा लक्षात घ्या, आता इंटरेस्टिंग थिंग आहे बेटा. जर समजा आपण काय म्हणलं, जर समजा आपण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय मिळणार. ओके, पहा लक्षात घ्या. जर समजा आपण टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, ओके, जसं पहिलं झालं तर तसंच इथं सुद्धा होणार, है की नाही. When the oxidation of tertiary alcohol is carried out, the favorite example is tertiary butyl alcohol. This is tertiary butyl alcohol. Tertiary butyl alcohol on oxidation in the presence of chromium trioxide. Okay, the first it gives, okay, dehydrogenation to use alkene and these OH and H2 is removed, है कि नहीं. ओके, दिस इज कॉल्ड एज आयसोब्युटायलिन. आता या आयसोब्युटायलिनचं जर समजा आपण पुन्हा ऑक्सिडेशन केलं बेटा, ही रिॲक्शन इथे थांबणार. पण जर समजा आपण याचं पुन्हा ऑक्सिडेशन केलं तर सेम पहिल्या रिॲक्शन मध्ये जो प्रॉडक्ट भेटला तोच भेटणार, है की ना. हा बॉन्ड तुटणार बेटा, लक्षात घ्या. काय भेटणार आपल्याला, CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CO2 प्लस H2. ओके बेटा, this is called as oxidation of tertiary alcohol and the name is tertiary butyl alcohol. Name of this compound is isobutylene. What? Isobutylene or 2-methyl prop 1 ENA, 2-methyl prop 1 ENA, 2-methyl prop 1
Na. Okay, in this manner we carried out the oxidation of primary, secondary and tertiary alcohol in the presence of chromium trioxide. But here also one thing is written. Okay, that thing is called as PCC. Okay, म्हणण्यात असं आलं आहे बेटा की PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा एक चांगला ऑक्सिडायझिंग एजंट आहे. क्रोमियम ट्रायऑक्साईडच्या जागी तुम्ही PCC पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट वापरलं तरी सुद्धा हे ऑक्सिडेशन व्यवस्थित कॅरीड आउट होईल बेटा. ओके, आता आहे की नाही, लास्ट उरलं बेटा आपलं ऑक्सिडेशनमध्ये, लास्ट उरलं आपलं ऑक्सिडेशन बाय युझिंग कॉपर मेटल. काय ऑक्सिडेशन बाय युझिंग कॉपर मेटल. ऑक्सिडेशन बाय युझिंग कॉपर मेटल आहे की नाही. जर समजा आपण कॉपर मेटल वापरून जर ऑक्सिडेशन केलं तर इथं डिहायड्रोजनेशन होऊन हायड्रोजन गॅस बाहेर पडणार बेटा. इथं वॉटर मॉलिक्यूल बाहेर नाही पडणार, हायड्रोजन गॅस रिमूव्ह होणार बेटा. ओके, एक मिनिट पहा, लक्षात घ्या बेटा. जर समजा आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं CH3 CH2 OH. ओके, कोणाच्या प्रेझेन्समध्ये हिटेड कॉपर मेटल वेन द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल. हा, दिस इज प्रायमरी अल्कोहोल. इथं लिहिणार मी आणि इथं लिहिणार बेटा मी टर्शियरी अल्कोहोल. ओके, दिस टर्शियरी अल्कोहोल इज नोन एज tertiary butyl alcohol. When okay, when the oxidation of primary, secondary and tertiary alcohol is carried out in the presence of heated copper metal. आणि या कॉपर मेटलला हीट कितीवर करायचं बेटा, 527 केल्विन टेम्परेचर, सॉरी 573 केल्विन टेम्परेचर, 573 केल्विन टेम्परेचर. तर इथं आपल्याला प्युअर डिहायड्रोजनेशन म्हणजे इथं हायड्रोजन गॅस उडून जाणार बेटा, हायड्रोजन गॅस उडून जाणार. कुठला पहा, लक्षात घ्या, हा हायड्रोजन दिसायला, हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार. ओके ओके, आणि इथला हायड्रोजन